नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे. पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा. त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, पालकमंत्री धनंजय मुंडे. खाद्यतेलाचे भाव कमी होण्याची शक्यता, सरकारने घेतला मोठा निर्णय. राज्यात गारठा होतोय कमी, हवामान विभागाचा अंदाज. पशुधनाचे युनिक टॅगिंग करून करता येणार ऑनलाईन नोंदणी. पीएम किसान सन्मान निधी योजनेत वाढ होण्याची शक्यता. पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या. बीड जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील पाणी आरक्षण संदर्भातील बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालय पाणी आरक्षण संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावर्षी जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. 15 जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होणार नाही या दृष्टीने नियोजन करण्यात येईल. या बैठकीस जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यासह संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते. गृहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. स्वयंपाक तेलाच्या किमती घसरण्याची शक्यता आहे, कारण केंद्र सरकार ग्राहक व्यवहार मंत्रालयाने तेल कंपन्यांना पत्र देऊन आंतरराष्ट्रीय दरानुसार तेलाच्या किमती कमी करण्याची विनंती केली आणि त्यामुळे देशात तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. खाद्यतेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता टाळण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने पावले उचलत आहे. डिसेंबरमध्ये सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात करण्याच्या निर्णयाची मुदत वाढवली आहे आणि आता खाद्यतेलावरील कमी केलेले आयात शुल्क मार्च 2025 पर्यंत लागू करण्याची शक्यता आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार विविध डावपेच अवलंबत आहे. खाद्यतेलात किमतीत वाढ होण्याची शक्यता टाळण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने पावले उचलत आहे. डिसेंबरमध्ये सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात करण्याच्या निर्णयाची मुदत वाढवली आहे आणि आता खाद्यतेलावरील कमी केलेले आयात शुल्क मार्च 2025 पर्यंत लागू राहण्याची शक्यता आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढल्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होऊ लागली आहे. 5 अंशाखाली घसरलेले तापमान पुन्हा 7 अंशाच्या वर गेले आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी होतोय. तर आज राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान किमान तापमान 6 ते 8 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. उत्तर भारतात धुके, थंडीची लाट, थंड दिवस ही स्थिती अजूनही कायम राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, तर उत्तर महाराष्ट्रात तापमान वाढू लागले असून हुडहुडी कायम आहे. राज्यात किमान तापमानाचा पारा 10 ते 21 अंशाच्या दरम्यान आहे. मागील 4 दिवसापासून विदर्भातील नागरिकांना हुडहुडी भरली असून तापमानाचा पारा घसरला आहे. नागपुरात आज 10.4 अंश तापमानाची नोंद झाली आहे, तर अमरावती 11.9, अकोला 11.9 अंशावर पोहोचले आहे. वाशिम जिल्ह्यात आज 10.3 तापमान होते. आज किमान तापमानात वाढ होत गारठा कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही महिन्यापासून दुधाचे दर कमी झाले असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यभर मोठ्या प्रमाणात आंदोलन पुकारले होते. यावर तोडगा काढत शासनाने दुधाला 5 रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्र शासनाने 5 जानेवारी 2024 रोजी शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान जाहीर केले. या योजनेचा कालावधी 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी असून जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सह आयुक्त डॉक्टर बी.आर. नरवडे यांनी केले. या योजनेपासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहू नये यासाठी ज्या पशूंच्या कानामध्ये इयर टॅग लावण्यात आलेले आहे व त्यांची ऑनलाईन नोंदणी भारत पशुधन पोर्टलवर करण्यात आली आहे. अशाच दुधाळ गायींसाठी शासनाचे अनुदान देय असणार आहे. त्यामुळे सर्व पशुपालकांनी पशुधनाचे युनिक इयर टॅगिंग करून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. पीएम किसान सन्मान निधी योजनेत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेटमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा देतील का, हा प्रश्न आहे. एका अहवालानुसार मोदी सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता दुप्पट करण्याची शक्यता आहे. सध्या देशातील 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मिळतात. आता त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. शेतकऱ्यांच्या खात्यात 2-2 हजार प्रमाणे असे हप्ते 3 हप्ते जमा होत असतात. त्यांच्या अंतरिम बजेटमध्ये यामध्ये आर्थिक तरतूद करून वार्षिक 12,000 रुपये लाभ देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेत वाढ करण्याची तयारी करत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार धमाका करणार का, याबाबतीत तुम्हाला काय वाटतं ते देखील आम्हाला कळवा. केंद्र सरकार 2,000 रुपयांचे 4 हप्ते अथवा 3,000 रुपयांचे 3 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या तयारीत असताना महिला शेतकऱ्यांना खात्यात याहूनही अधिक लाभ देण्याचा विचार करण्यात येतोय आणि या वृत्तानुसार महिला शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान अंतर्गत 10 ते 12,000 रुपये जमा देखील होऊ शकतात. तर बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.